हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरो सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता घडे पुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरू ज्ञानेश्वराशी. संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबा माऊली, जगद्गुरू श्री तुकाराम महाराज, नाथ महाराज, सर्व संतांना वंदन करतो. तुम्हालाही वंदन करतो. परमपूज्य काकांना वंदन, परमपूज्य मंदाताईंना वंदन, आपणा सर्वांना वंदन करतो. आणि आजची आपल्या चिंतन मालिकेतलं पुढचं चिंतन आपण घेत आहोत. आपला अध्याय दुसरा सुरू आहे. श्लोक 14वा आपण विचारात घ्यायला लागलो होतो. आणि काल 14व्या श्लोकाची प्रस्तावना जी आहे ती प्रस्तावना थोडी झाली होती. ती प्रस्तावना पुढील ओव्यांसाठी उपयोगाची आहे म्हणून प्रस्तावना झालेली होती. आपण भगवद्गीता समजावून घेत नाही, म्हणजे निव्वळ भगवद्गीता समजावून घेत नाही फक्त, तर त्याबरोबर मुख्य गोष्ट आहे ज्ञानेश्वरीच्या ओव्या समजावून घेणं आणि त्याबरोबर भगवद्गीता. म्हणजे ज्ञानेश्वरी समजावून घेताना भगवद्गीतासुद्धा आपल्याला समजावून घेता येते. फक्त भगवद्गीता जर आपण वाचायला लागलो तर ज्ञानेश्वरी आपल्याला समजून घेता येत नाही. पण ज्ञानेश्वरी वाचायला लागलो तर आपल्याला भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीचा एकदम अभ्यास होतो. म्हणून ज्ञानेश्वरीचं तत्त्वज्ञान महाराष्ट्राच्या बाहेर प्रसिद्ध आहे किंवा ते मानलं जातं. त्याचं कारण ज्ञानेश्वरी दोन्ही ग्रंथांचा अभ्यास करून घेतं. दोन्ही नाही तर त्याबरोबर उपनिषदांचा अभ्यास आहे, पुराणांचा अभ्यास त्यामध्ये आहे, 6 शास्त्र सांगितलेले आहेत. आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टीचा उहापोह ज्ञानेश्वर माऊलींनी या 9000 ओव्यामधून केलेला आहे. काल आपण हा 14 नंबरचा श्लोक, प्रसिद्ध असलेला श्लोक आहे की ज्याचं चिंतन सतत करावं माणसानं, हा श्लोकच एक तारून घेऊन जाईल. जर ज्याला तरुण खरंच जायचं आहे, ज्याला खरंच या संसारातून सुटका करून घ्यायची आहे, ज्याला खरंच विषयाबद्दलची आसक्ती सोडायची आहे आणि विषयाबद्दलचं वैराग्य धारण करायचं आहे, त्यानं याच श्लोकाचं चिंतन करावं. अन्य काही करायची आवश्यकता नाही असं सगळे शास्त्रकार सांगतात. आपणही चिंतनात घ्यावं. माऊलींच्या ओव्यापुढं 12 ओव्या आहेत. त्या 12 ओव्यांचं चिंतन आणि परत करावं. निश्चितपणे आपल्या एकूण वागण्यामध्ये फरक पडायला सुरुवात होईल. चिंतनामध्ये, विचारामध्ये फरक पडायला सुरुवात होईल. इतकी शक्ती या एका श्लोकामध्ये आहे. काल याच्याबद्दल प्रस्तावना झाली होती की हा श्लोक महत्त्वाचा आहे, तो पाठांतर करावा, त्याच्या शब्दांचे अर्थ बघावेत, शब्दांचे अर्थ झालेत की त्याच्या अर्थावर चिंतन करावं. आणि ते चिंतन झालं की आपल्या प्रपंचातल्या एकूण वागण्यामध्ये ते आपण आचरणात ठेवावेत. ते श्लोकाचे सगळे शब्द आणि ओव्या, निश्चितपणे त्याचा फायदा होईल. पण जर त्या ओव्या आचरणात आणल्या नाहीत तर मात्र फरक दिसणार नाही. कितीही श्लोक पाठ असू दे, कितीही ओव्या पाठ असू देत, भले ते प्रवचनकार कीर्तनकार असू शकतील, परंतु जोपर्यंत परमार्थ नावाचं जे शास्त्र आहे जे आचरणात उतरत नाही तोपर्यंत पारमार्थिक गोष्टीचा आनंद प्राप्त होत नाही. आपण ते प्रपंचासारखं मानतो आणि त्यामुळं होते काय, तर त्याचं चिंतन जसं आपण प्रपंचाचं वरवर करतो तशाच पद्धतीनं परमार्थाचं होतं. आणि होतं की आपल्याला थोडंसं या लागलं आहे असंही वाटतं, पण ह्या भ्रमात कधी राहायचं नाही. आपल्याला शेवटपर्यंत येत नाही. आपल्या बुद्धीवर कधी भरोसा ठेवायचा नाही. विश्वासघातकी असते बुद्धी, मन, चित्त, अहंकार, सगळं अंतःकरणच घातकी आहे आणि त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. आपण आपल्या स्ववरती विश्वास ठेवायचा आणि विचार करायचा. श्रीगुरूंच्यावर विश्वास ठेवून त्याचा अभ्यास करायचा, चिंतन करायचं आणि आचरणात आणायचं. एक तरी ओवीतला शब्द जो आहे तो जरी घेतला तरी पुरेसा आहे. बाकी त्यामध्ये काय खंडन मंडन अमुक तमुक बऱ्याचशा गोष्टी कोण कोण काढतात. ज्ञानेश्वरांनी कल्पनाविलास मानलेला आहे काय चिदविलास मानलेला आहे. त्याच्यावर चर्चा, त्याच्यावर सगळं चालू असतं. अशीच चर्चा काय उपयोगाची असते सांगा बरं. ज्याला आपल्याला मुक्त व्हायचं आहे ना त्याला ह्या वाद घालावे लागत नाहीत. परमेश्वर एवढा स्वस्त, त्याच्याशिवाय दुसरं कुठलीही स्वस्त गोष्ट नाही आणि फुकाट मिळणारी.
सगळ्यात फुकट मिळणारं स्वस्त आणि अमूल्य गोष्ट कोणती असेल तर भगवंत आहे. आणि जवळ आहे आपल्या. आपण जे प्राप्त करायला जातोय ते फार लांब आहे आपल्या, आणि जे प्राप्त करायला पाहिजे ते फार जवळ आहे. मग ते प्राप्त करायचंच नसल्यामुळं जे प्राप्त करायचं नाही त्याच्या मागे आपण लागतो. ते मात्रा स्पर्शास्त कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा अगमापायिनो अनित्यम तान स्थितिक्षस्व भारत, असं उच्च दर्जाचं तत्त्वज्ञान श्री भगवंत सांगायला आलेत अर्जुनाला. अर्जुनाला काहीच मला वाटते उपयोगाचं नसावं ते काळात, त्या आम्हाला जास्त उपयोगाचा. गीता भगवंताने आमच्यासाठी सांगितलेली आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी आपल्यासाठी लिहिलेली आहे. असा विचार करून जर आपण ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायला लागलो निश्चित त्याचा उपयोग होईल. तर हा 14 नंबरचा श्लोकाबद्दलची प्रस्तावना बघितलेली होती. आणि या प्रस्तावनेमध्ये श्लोकाची नाही प्रस्तावना ती, तर पुढे असणाऱ्या 12 ओव्यांची ती प्रस्तावना आहे. पुढे ज्या आपण 12 ओव्या बघणार आहोत ना, ती कालची प्रस्तावना नुसती जरी ऐकली तर पुढचे लगेच त्या 12 ओव्या समजतील. इतके ते त्या प्रस्तावनेमध्ये थोडंसं चिंतन आहे. ते चिंतनच परत जरासं ऐकायला लागेल ओव्या समजून घ्यायसाठी. काल आपण बघितलं होतं की एक मात्रा स्पर्श होतो, म्हणजे इंद्रियांचा आणि विषयाचा स्पर्श होतो. विषय काय पण असतील, पंचविषय आहेत, शब्द स्पर्श रूप रस गंध. आपण एक टप्प्याटप्प्यानं ओव्यांच्या आहेतच त्या बघणार आहोत. पण त्यांचा स्पर्श आला, त्याच्या संगतीत आपण आलो की इंद्रियांना ते आवडतात. इंद्रियांना आवडतात बरं काय. कधी कधी आपल्याला पण आवडत नाही. आपण म्हणतो नको चहा प्यायला, मला नकोच आहे, मला नको. पण इंद्रिय काय म्हणते, अरे पी आता परत कधी, मग प्यायचा. झालं बघा, तो मात्रा स्पर्श म्हणायचा. मग ते आतलं म्हणत असते नको करू ते, पण बाहेरची इंद्रिय मात्र कर कर म्हणतात. मन पण म्हणते कर, तुझी वाट लावून घे असं म्हणते. तरी पण आपण त्याच्या नादाला लागतो आणि तसं होतं. म्हणून म्हणतात ते मात्रा स्पर्शास्त कौंते. तुला काय होतं, मात्रा स्पर्श होतो. मात्रा म्हणजे इंद्रिय आणि स्पर्श कुणाशी, त्या विषयाशी, किंवा विषय हे आहेत आणि त्या विषयांचा स्पर्श होतो इंद्रियांना. आणि झालं, जे घडायचे ते प्रकार घडतात. यामध्ये विचार जर केला तर संतांचं विषय सेवन जे आहे, जीवनमुक्तांचं विषय सेवन आहे, फार वेगळं आहे. ते पण विषय सेवतात बघ ना, त्या सेवन करतातच ती पण. ती काय जेवल्याशिवाय राहिलीत काय संत महात्मे? जीवनमुक्त पुरुषाला काय झोप लागत नाही का? लागते की. त्याला झोप पाहिजे, त्याला जेवण लागतं, ते पण श्वास घेतात, सगळं त्यांना लागतं. पण त्यांची बघण्याची दृष्टी विषयांच्याकडली वेगळी आणि आमची बघण्याची दृष्टी विषयांच्याकडली वेगळी, आणि त्यामुळे त्याचे परिणाम पण वेगळे होतात. त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाही आणि आमच्यावर ते विषय परिणाम करून जातात. असं त्यामध्ये मुख्य गोष्ट आहे. म्हणून आपण बघताना बघायला होतो की या संयोगातून मनाच्या प्रतिक्रिया होतात आणि शीतोष्ण भाव तयार होतात. चांगलं वाईट कळायला लागतं, पण त्याचं अनित्यत्व कळत नाही. ज्यावेळी त्याचं अनित्यत्व कळेल त्यावेळी आपल्याला ही गोष्ट लक्षात येईल. आपण काय करायला लागलोय, शब्द स्पर्श रूप रस गंध या 5 विषयाबद्दल बोलायला लागलोय. आता हे 5 विषय शास्त्रीय दृष्टीने काय आहेत बघायचे. ते समजलं की पटदिशी ओवी समजते, किंवा आणखीन पुढं असा जर प्रसंग आला, अशाच ओव्या आल्या तर त्याही ओव्यांची सुटका होते. तर हे काय होतं, मूळ गोष्ट काय आहे, ब्रह्मस्वरूप आहे मूळचं. आणि त्या ब्रह्मस्वरूपाला वाटलं आपण अधिक व्हावं, अनेक व्हावं, आणि म्हणून सगळ्या सृष्टीची निर्मिती झालेली आहे. मग स्वरूपाचं स्फुरण झालं म्हणतात. एकोहम बहुशाम असं श्रुती सांगते, म्हणजे उपनिषदामध्ये वर्णन केलेलं आहे. त्याला एक होता, त्याला अनेक व्हावं असं वाटलं. म्हणजे आपण एकटा माणूस असतो आणि लग्न करतो, मग बायका मुलं नातवंड कसा सगळा संसार तयार करतो, तसं ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ही स्फुरलेली गोष्ट आहे. आता ब्रह्मस्वरूप काय करत नाही, पण त्याचं स्फुरण आहे म्हणतात, ते ईशन केलं म्हणतात. आणि हे स्फुरण झालं, आणि ब्रह्मस्फुरावर स्फुरण झाल्यानंतर काल आपण सुरुवात केली होती, शेवटचा जो प्रकार होता तो यात होता, प्रकृती आणि पुरुषाची निर्मिती झाली. प्रकृती आणि पुरुष, प्रकृती म्हणजे निसर्ग आणि पुरुष म्हणजे ईश्वर. ह्या दोन्हीची निर्मिती या ब्रह्मस्फुरूच्या स्फुरणातून झालेल्या आहे. प्रकृतीला दोष लागतो तो अविद्येचा असतो, आणि पुरुषाकडे आहे ना ती माया आहे, ते माया पण त्याच्या अधीन आहे. पण इकडे मात्र अविद्या जी आहे ती अविद्येच्या अधीन जीव आहे. हे उलट सगळा प्रकार आहे. वास्तविक मायाच्या अधीन ईश्वर असायला पाहिजे होता, मायेच्या ताब्यात. पण ईश्वर मायेच्या ताब्यात नसतो, तर तो मायेवरती प्रभुत्व गाजवतो. इकडे प्रकृतीच्या बाबतीमध्ये काय होतं, अविद्येच्या बाबतीमध्ये ही जीवावर दिसणारी जी माया असते तिला अविद्या म्हणतात, आणि ईश्वराच्या संबंधात जी अविद्या म्हणतात त्याला माया म्हणायची. माया आणि अविद्या जवळजवळ समानार्थी शब्द आहेत. प्रकृती पण त्याच अर्थानं शब्द आहे, फक्त प्रकृतीमध्ये गुण असतात, असा प्रकार त्यामध्ये घडतो. म्हणून इथं म्हणलेलं आहे, अविद्या ही जीवाला त्रास देते आणि माया ही ईश्वराच्या अधीन असल्यामुळं ईश्वर त्याला आपल्या पद्धतीनं काम करायला लावतो. दैवी हशा गुणमयी मम माया, 7वा अध्याय सांगतोय बघा, माझी माया आहे ती.
मम माया दुरते मामेव ये प्रपंचते माया मे ताम तरंती ते, माझ्याच कृपेनं ती तरून जातील, कारण माया ही माझ्या अधीन आहे असं भगवंत म्हणतात. म्हणून इथं आपण काय केलं, ब्रह्मस्वरूपावर स्फुरण झालं आणि त्यातून काय केल्या, दोन गोष्टी कुठल्या निघाल्या, प्रकृती आणि पुरुष तयार झाले. आणि प्रकृती पुरुषापासून नंतर काय झालं, प्रकृतीपासून 3 गुण तयार झाले. आणि 3 गुण म्हणजे सत्व, रज आणि तमगुण. ह्या 3 गुण आणि पंचमहाभूताची निर्मिती झाली. पंचमहाभूताने 3 गुण म्हणून अष्टधा प्रकृती म्हणतात. अष्टधा म्हणजे 8 आहेत. त्यामध्ये काय आहेत, आकाश आहे तत्व, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, ही 5 महाभूत आहेत. आणि सत्व, रज आणि तम हे 3 गुण आहेत, एकत्र आलेत आणि सगळ्या सृष्टीची निर्मिती झाली. आणि त्या सृष्टीला काय म्हणतात, तर अष्टधा प्रकृती म्हणतात. आणि ही प्रकृती सगळी आहे. आता पुढे काय झालं बघा, सगळी महाभूतं जी आहेत म्हणजे आकाश आहे, वायू आहे, तेज म्हणजे प्रकाश आहे, नंतर काय आपण म्हणतो पाणी आहे, आप आणि पृथ्वी, हे 5 आहेत महाभूत. ह्या 5 महाभूताला एक एक त्यातली तन्मात्रा जी आहे म्हणजे जे विषय आहेत, 5 विषय, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, हे 5 विषय 5ना लागू पडतात. आकाश आहे, आकाशाचा गुण आहे शब्द, तसं नंतर वायू आहे, वायूचा गुण आहे स्पर्श, नंतर तिसरा आहे तेज, तेजाचा गुण आहे काय म्हणतो आपण त्याला, शब्द, स्पर्श, रूप, तेजाचा गुण आहे रूप. नंतर पुढे आहे शब्द, आकाश, वायू, तेज, पाणी, पाण्याचा गुण आहे म्हणजे त्याचा विषय आहे रस, आणि शेवटी पृथ्वी आहे, त्याचा विषय आहे गंध. लक्षात आलं असेल आपल्याला. पुन्हा एकदा सांगतो बघा ते, की का समजावून घ्यायचं. वास्तविक आपण ज्या ओव्या बघणार आहे त्याच्याशी ते बरोबर त्यात घातलेलं नाही ते, पण ते समजून घेतलं की ओव्या समजतात म्हणून सांगायची वेळ येते. आता इथं म्हटलेलं आहे आकाश आहे, वायू आहे, तेज आहे, आप म्हणजे पाणी आहे, आणि पृथ्वी आहे. हे 5 तत्व आहेत. या 5 तत्वाला बघा, शब्द आकाश, स्पर्श वायू, नंतर तेज रूप, नंतर आप रस, आणि शेवटचं पृथ्वी गंध. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध त्यांचे विषय आहेत. आकाश तत्व जे आहे ना ते त्याच्यामध्ये प्रत्येक तत्वामध्ये ते त्यातला पुढचा एक गुण आपल्यात घेतं. हे पंचकर्णाचा आहे प्रकार. आणि जर आपण पंचदशी ग्रंथ वगैरे बघितला असेल किंवा विवेक सिंधू, त्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल पंचीकरण झालेलं आहे बघा. म्हणजे आकाशाचा जो आहे एकच आहे, त्याचा गुण दुसरा नाही आहे, शब्द फक्त. म्हणजे आकाश जे आहे मोकळी जागा, ती मोकळ्या जागेला आकाश म्हणायचं. आकाश म्हणजे आपल्याला निळं दिसतंय ते नव्हे आकाश. आपण म्हणतोय ते बघा निळं आकाश, वास्तविक आहे निळं दिसतं, सगळीच पोकळी निळी आहे. हितली पोकळी जी आहे ती बाहेरून कुठून तरी लांबून बघितली आकाश एवढ्या उंचावर जाऊन तर हिथं पण निळं दिसणार. आपण जिथं राहतोय ती पण जागा निळीच दिसणार लांबून बघितली तर. आता जसं लांबून आपल्याला आकाश निळं दिसतं तसं सगळीकडे पोकळी आहे, आणि पोकळी आहे म्हणून त्याला अवकाश किंवा आकाश म्हणतात. ह्या पोकळी असल्यामुळंच बोललेला शब्द ऐकू येतो, नाहीतर आलाच नसता. घुमतोय ना, मोकळी समजा जागा नसेल, आपण तोंड दाबून जर बोलायला लागलो तर शब्द येतोय का बघा बाहेर, मोकळं लागतं. जागा रिकामी असेल तर शब्द बाहेर पडतात. म्हणून आकाशाचा एक गुण आहे, त्याला विषय आहे, आणि तो म्हणजे शब्द. शब्द त्या आकाशाचा. वायूचा मूळचा आहे स्पर्श. वायूमुळं आपल्याला स्पर्श समजतो. वारा आहे ना, त्या वाऱ्याला स्पर्श आहे. वाऱ्यामुळं आपल्याला हात कुठं लागला की हे काय घट्ट आहे, काय मृदू आहे, काय कठीण आहे, मऊ आहे किंवा घट्ट आहे, असं लगेच आपल्याला समजतं. ह्याला कारण काय आहे माहिती आहे, वायू तत्वामुळं ते कळतं. आणि हे वायूचा स्पर्श हा गुण आहे. पण ते काय करते माहिती आहे बघा, हे 2 नंबरचं भूत आहे. भूत म्हणजे पंचमहाभूतातलं भूत. हे 2 नंबरचं आकाश, 1 नंबरचं, 2 नंबरचं वायू. आणि वायूचा गुण आहे स्पर्श. पण ते काय करतंय, मागच्या एका भूताचा गुण आपल्यात घेतं. त्यामुळे वायूकडं शब्द आणि स्पर्श 2 गुण आले. मग शब्द कमी असतो मात्र खरा त्याचा स्पर्श आहे, त्यामुळे ते स्पर्श घेतं. पुढचा आहे बघा तेज तत्व. तेज म्हणजे प्रकाश. प्रकाश नसेल तर माणूस जगू शकत नाही. अवकाश नसेल तर माणसाला हालचाल करता येणार नाही. वायू नसेल तर त्याला काहीच करता येत नाही, श्वास घेता येणार नाही. तसं तेज, हे तेज सुद्धा महाभूत जे आहे, आणि त्याचा गुण काय आहे, मूळचा रूप. प्रकाश आहे म्हणून आपल्याला दिसते.
हे टेबल आहे, ही खुर्ची आहे, माईक आहे, कशामुळे दिसते माहिती आहे काय? प्रकाशामुळं. आणि प्रकाश हा हे एक महाभूत आहे. त्या महाभूतामुळं आपल्याला प्रकाश दिसतो. म्हणून त्याचा विषय कोणता आहे? रूप. रूप म्हणजे समोर दिसणारा आकार. त्या आकार आपल्याला दिसतो. पण ते काय करते माहिती आहे? वरच्या तेजानं कसं शब्द घेतला आकाशाचा, तसं हे तेज जे आहे, वायूनं कसा घेतला आकाशाचा, तसं तेज तत्व काय करतं? त्याचा मूळचा आहे रूप, त्यात शब्द घेतं आकाशाचा आणि स्पर्श घेतोय वायूचा. असे तीन त्याच्याकडे आहेत. कुणाकडे? या तेजाकडे. शब्द, स्पर्श आणि रूप ह्या तीन गुणांनी युक्त असतंय आकाश. म्हणजे प्रकाशामध्ये काय असते माहिती आहे काय? शब्द पण असतो प्रकाशाला. दुसरी गोष्ट, त्या प्रकाशाला स्पर्श असतो आणि प्रकाशाचं रूप तरी आहेच. त्या तिन्ही गुणी असतात. पुढचं तत्व आहे बघा, आप तत्व. आप म्हणजे पाणी. आप शब्द संस्कृतमधला आहे. आपाचा अर्थ आहे पाणी. पाणी तत्व आहे. सगळं कसं माणसांच्या जगण्यासाठी कसं करून ठेवलंय बघा प्रकृतीनं. ह्यातल्या 5 तत्वापैकी एक तत्व जर नसेल ना, माणूस जगू शकत नाही. सृष्टीतला कुठलाही जीव जगू शकणार नाही. तर इथं सांगतात हे पाणी तत्व जे आहे, ते पाणी तत्वाचा मुख्य विषय कोणता आहे? तर रस. त्याचा विषय कोणता आहे? रस. रस म्हणजे काय असतो? चाकणे वगैरे प्रकार जो आहे तो त्यामध्ये येतो. आप. आप म्हणजे पाणी असते. पाण्यामध्ये द्रव्य असतं आणि द्रव्यामुळं ते कसं त्याला होतं की त्याला रस विषय म्हणलेला आहे. पण ते काय करतंय? वरचे 3 विषय तिघांचे घेते. आकाशाचा शब्द घेतला, वायूचा स्पर्श घेतला आणि तेजाचं रूप घेतलं आणि ह्याचे 4 झाले तुम्ही एकूण. कारण ह्याचं मूळचं एक आहे. मूळचं काय आहे? त्याच्याकडे रस आहे. तर शब्द, स्पर्श, रूप आणि रस असे 4 गुणांनी पाणी युक्त आहे. पाण्याला स्पर्श आहे, पाण्यात आवाज येतो, पाण्याला रूप आहे आणि पाण्यात तरी द्रव्यमय आहे, त्यामुळे रस आहे. 4ही आहेत. आता पृथ्वी शेवटचं महाभूत बघा. पृथ्वीमध्ये 5ही गुण आहेत. काय आहेत? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. 5 गुणांनी पृथ्वी. पृथ्वी म्हणजे काय? माती. जेवढं जेवढं आपल्याला दिसतंय ना त्याला पृथ्वी म्हणतात. त्यामध्ये झाडं आहेत, विहिरी आहेत, पाण्याला वाहणाऱ्या नद्या आहेत, समुद्र आहेत. हे सगळं जे आहे याला पृथ्वी म्हणतात. आणि ही पृथ्वी कशी आहे? 5 तत्वाची आहे. सगळी 5 तत्व घेऊन असते. ते शब्द विषय आहे. शब्द रस, शब्द स्पर्श, रूप, रस, गंध या 4 ते युक्त असतं. आता बघा, आता जर शब्द आहेत तर शब्द कशाने ऐकू येतील? तर त्यासाठी आता काय केलेत बघा, या 5साठी 5 इंद्रियां देणगी आहे आपल्याला. 5 इंद्रिय दिली आहेत. त्यांना ज्ञानेंद्रिय म्हणतात. आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय आहेत. कुठले आहेत बघा? एक म्हणजे कान. कानानं आपल्याला ऐकू येतं, ज्ञान प्राप्त होतं, म्हणून कान हे ज्ञानेंद्रिय आहे. त्या कानात काय येतं? कानाचा विषय कुठला बघा? शब्द. शब्दाशिवाय कानाचं काही चालतच नाही. त्याला ऐकणं हे त्याचं काम असल्यामुळं कानाचा विषय कुठला? शब्द. आता परत आणि शब्द, स्पर्श, रूप, रसगंध आपण त्याच्यावर चर्चा करणार आहे. कानाचा विषय आहे शब्द. त्वचा. त्वचेमुळं आपल्याला काय कळतं? स्पर्श. म्हणून त्वचेचा विषय आहे स्पर्श. नंतर तिसरा डोळे. तिसरं ज्ञानेंद्रिय. डोळ्यांना आपल्याला रूप दिसतं, त्यामुळे त्याचा विषय आहे रूप. नंतर आहे जीभ. जिभेचा विषय आहे रस, म्हणजे त्याला चव कळते ना, म्हणून त्याचा विषय रस. आणि गंध कशावरून कळतो? नाकावरून. म्हणजे नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत. ह्यांच्यामुळं आपल्याला ज्ञान होतं. आपल्या लक्षात येत नाही. आपण पाहतो त्यामुळं ज्ञान होतं, ऐकतो त्यामुळं ज्ञान होतं, चाखतो म्हणून ज्ञान होतं, स्पर्श करतो म्हणून ज्ञान होतं. बघा, या 5 प्रकारानं आपल्याला हे सगळं कळतं. आणि म्हणून आपल्याला हे जे विषय आहेत, म्हणजे आता कसं झालं, आता वेगवेगळ्या प्रकारच्या, म्हणून इथं मात्रा ज्या म्हटलं इंद्रिय त्यांचे संयोग होतात, विषयाशी स्पर्श होतो आणि त्यातून ते दिसत असतं. तर त्यासाठी एक वर्णन केलेलं आहे बघा. 3 कसे होतात बघा? आकाश, शब्द, कान. तिन्हीची आता रचना बघा. समजून घ्यायला फार सुंदर झालं. मगापासून बोललो ते थोडक्यात आता बोलावलं मी. आकाश त्याचा विषय शब्द, त्याचा इंद्रिय कुठलं? कान. नंतर वायू हे पंचमहाभूत झालं. स्पर्श हा त्याचा विषय झाला आणि त्याचं इंद्रिय कुठलं? त्वचा. तिसरं बघा तेज म्हणजे प्रकाश, हे महाभूत आहे. त्याचा विषय कुठला? रूप. आणि त्याचा इंद्रिय कुठलं? डोळा. त्यामुळं चौथं आहे पाणी. पाण्याचा विषय कुठला आहे? रस. आणि त्याचं इंद्रिय कुठलं आहे? जीभ. त्याच्यावर कळत नाही. आणि 5वं आहे पृथ्वी. पृथ्वीचा विषय आहे गंध आणि त्याचं इंद्रिय आहे नाक. म्हणजे नाक, कान, डोळे आपले जे आहेत ही 5 इंद्रिय जी आहेत याला ज्ञानेंद्रिय म्हणतात. आणि हात, पाय वगैरे जे आहेत ना यांना आपण काय म्हणतो? कर्मेंद्रिय म्हणतो. हे कर्मेंद्रियचे एक वेगळे विषय. 5 कर्मेंद्रिय
5 ज्ञानेंद्रिय, यातूनच आपल्याला ज्ञान प्राप्त होत असतं. अशा अर्थाचा विचार इथं मांडलेला आहे. आपण जर असं बघायचा म्हणून थोडीशी माहिती शास्त्राची असावी म्हणून आपण चर्चा घेतली. वास्तविक त्याचा काही इथं आपल्याला काही संबंध घ्यायचा नाही, पण माहिती असायला पाहिजे. पुढे अजून अशाच ओव्या येणार आहेत आणि त्या ओव्या बघताना परत हा विषय येण्याची शक्यता असल्यामुळं आपण हा विषय लक्षात ठेवावा. जरासं शांत बसून आठवावं लागते. 5 महाभूतं, 5 विषय आणि 5 ज्ञानेंद्रिय ही बरोबर लावून बघायला लागतात आणि त्यांची कामं कशी कशी बरोबर आहेत, जशी आपण मगाशी आता लावून बघितली तशी. आता प्रत्येक इंद्रियाकडून ज्ञान मिळतं आणि ज्ञानाचं कमी अधिक संस्कार होत असतात. कुठलं विज्ञान आलं, मी आता स्पर्श केला तर मला कळला ना स्पर्श, आणि त्याचा संस्कार माझा चित्तावर होतो. माझं हे आत कळायला लागते, अरे हे मऊ मऊ आहे, हे जरासं कठीण आहे, असं आपल्याला वाटायला लागतं. हे स्पर्श केल्यानंतर कळतं. तसा ज्ञानाचा संस्कार होतो आणि त्यामुळं कमी अधिक प्रमाणात काय होतं, याचं आपल्याला ज्ञान व्हायला लागतं. पण हे ज्ञान नुसतंच होत नाही, तर तेच ज्ञान सुखदुःखाला कारणीभूत होतं. आता मुख्य मुद्दा आला बघा. मात्रा स्पर्श असतो कोणतेय, शीतोष्ण सुख दुःखदा. तुझा स्पर्श झाला इंद्रियाचा विषयाशी ना, म्हणजे जिभेचा स्पर्श श्रीखंडाशी झाला, श्रीखंडा विषय, जीभ हे त्याचं काही इंद्रिय, त्याचा जुळणी झाली की मग मला वाटायला लागते, वा वा किती गोड छान आहे. कसं आलं बघा, हे सुखाची कल्पना भावना बाहेर आली बघा. समजा आपण कडुनिंब घेतला आणि तो आपण कधीतरी खाल्ला तर जीभ काय म्हणते, अरे बापरे कडवट आहे. म्हणजे काय त्याला कळलं, ते ज्ञान आहे समजलं. त्यावेळी काय वाटलं, नको हे खायला, म्हणजे दुःख वाटलं बघा. एकच आहे जीभच, पण जीभ काय करते, हे खाल्लं की तुला बरं वाटतं म्हणून ते जीभ म्हणते सुख देतं. आणि दुसरं जे आहे ते दुसरं त्यावरून दुःख होतं. म्हणजे सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी एकमेकावरती अवलंबून असतात. तर इथं तेच सांगितलेलं आहे, शीत उष्ण हे अनुकूल प्रतिकूलचे वाचक आहेत बरं काय. आपण म्हणतो इथं याचं सांगितलेलं आहे की शीत आणि उष्ण म्हणलेलं आहे, म्हणजे थंड आणि गरम. याचा अर्थ काय, ते प्रतिकूलतेचे वाचक फक्त आहेत, अनुकूल प्रतिकूलचे हे शीत आणि उष्ण. नाहीतर फक्त थंडी आणि उष्णता असा त्याचा अर्थ नाही. नाहीतर काय होईल माहिती आहे काय, ते फक्त त्वचेचे विषय होतील. ते काय आहे त्याचा अर्थ, शीतोष्ण या शब्दाचा अर्थ अनुकूल प्रतिकूल, चांगलं वाईट असा त्याचा अर्थ आहे. एवढंच आहे. शीतोष्ण शब्दाचा अर्थ आहे अनुकूल किंवा प्रतिकूल, बाकी नाही. ना तर थंड गरम जर म्हटलं मग कुणाला कळते थंड गरम, स्पर्शाला, मग तो त्वचेचा विषय होईल. तर तसं नाही. तर त्याचा अर्थ मला आज चांगलं वाटतं, बरं वाटलं, मला आनंद झाला, म्हणजे अनुकूल गोष्ट आपण म्हणतोय. आणि दुसरी गोष्ट, मला हे नको, हे मला आवडत नाही, ही प्रतिकूल गोष्ट झाली. आणि सतत सारखं अनुकूल प्रतिकूल हेच सगळं चालू असतं. त्यामुळं अनुकूल प्रतिकूल हे मुळात दुःखाचं कारण आहे. अनुकूल प्रतिकूलची भावना, हे बरं आहे हे वाईट आहे, अशी भावनाच आपल्या दुःखाला कारणीभूत होते. म्हणून अनुकूल प्रतिकूल हे कारण आणि सुख दुःख हे त्याचं कार्य आहे. म्हणजे ही शास्त्रीय भाषा झाली बघा. शास्त्रीय भाषेमध्ये असं बोलतात, एक कारण असलं की त्याचं कार्य असतं. तसं कारण काय, अनुकूल प्रतिकूल भावना, मला हे बरं वाटतंय, मला हे वाईट वाटतं. आता ह्या भावनेमुळं होतात सुखदुःख कशी, त्यामुळं. तर सुखदुःख झालीच नसती. बरं कुणाला वाटते हा अभ्यास कधी आपण केलेला नाही. वाईट कुणाला वाटतं, दुःख कुणाला होतं, याचा अभ्यास आपण कधी केला नाही. त्यामुळे दुःखाचं मूळ कारण आपण कळवूनच घेत नाही, समजून घेत नाही. त्यामुळं वास्तविक विचार केला तर कुठल्या पदार्थामध्ये सुख किंवा दुःख द्यायची काही क्षमताच नाही. एखादा पेन आहे आपल्याला, हा कसा सुख आणि दुःख देईल सांगा बघू, ह्याला काय कळते सांगा, काय नाही. पण मी काय म्हणतोय बघा, मला काळ्या रंगाचा पेन आवडत नाही. आता आज सुरू झालं बघा सगळं. मग मला कुठला आवडतो, तर मला हिरव्या रंगाचा पेन आवडतो, मला सॅमसंग मोबाईल आवडतो, मला दुसऱ्या कुठल्या इतर कंपनीचा आवडत नाही. बघा, अनुकूल प्रतिकूल. मग मला सॅमसंग मिळाला नाही तर मी काय करतोय, अरे माझ्या विचाराप्रमाणे मिळालं नाही, मला वाईट वाटलं. बघा, मला जे पाहिजे आहे ते मिळालं की अनुकूलता, आणि मला जे पाहिजे आहे ते मिळत नाही तिथं प्रतिकूलता असते. मग आता अनुकूल झालं की सुख होतं आणि प्रतिकूल असलं की दुःख होतं. या पलीकडं काही नाही. म्हणजे सुख दुःख कशामुळे होतात, त्याला कारण आहे अनुकूल प्रतिकूलची भावना. म्हणून आपल्याला जो मात्रास्पर्श शीतोष्ण सुख दुःखदा म्हटलेला आहे, तो शब्द त्या अर्थानं वापरलेला आहे. ही इंद्रियांची जी संयोग होतात, इंद्रिय आणि विषयांची, ते एकत्र आले की त्यातून काय होतं, हे दोष दिसायला लागतात. म्हणून अनुकूल प्रतिकूल वाटणं वास्तविक काय दोष नाही, असू दे,
एखादी गोष्ट ही व्यवहाराच्या बाबतीत धरूया आपण, परमार्थाच्या बाबतीत ते असू दे म्हणता येत नाही, पण धरून चालूया आपण की अनुकूल प्रतिकूल हे जरी दोष नाहीत असं जरी गृहीत धरलं, पण त्यातून समजा जर राग द्वेष हर्ष शोक जर निर्माण होत असतील ना, हा दोष खरा आहे. मला वाटते माहिती आहे काय, ही गोष्ट मला हवीच. कशामुळे वाटतं, अनुकूल प्रतिकूल होऊ दे ना, होऊ दे, पण म्हणत नाहीत की त्यातनं मला आसक्ती निर्माण झाली, मला राग यायला लागला, माझी चिडचिड व्हायला लागली. कशामुळं, ते जे मिळालं ना त्याच्यामुळं, जे अनुकूल प्रतिकूल माझ्याकडे आलं त्यामुळं मला तसं व्हायला लागलेलं आहे. तर हे गोष्ट मात्र दोषयुक्त आहे. अनुकूल प्रतिकूल असणं ही दोषयुक्त नाही आहे. कधी कधी असे सत्पुरुष जे असतात, जीवनमुक्त पुरुष जे असतात, त्यांचं पण अनुकूल प्रतिकूल असतं की ते म्हणतात नको या कलरचा शर्ट मला नको आहे, मला दुसऱ्या कलरचा शर्ट द्या. आपण म्हणतो काय बाबा जीवनमुक्त आहे आणि ह्या कलरमध्ये काय एवढं आता असेल, त्याचा अर्थ तसा नाही. आता समजा चुकून त्यांच्या अंगात जो नको असलेला शर्ट जर पडला तर ते जीवनमुक्त पुरुष मात्र हो हे नकोच, मला हे त्रास व्हायला, हे काढून टाक असं म्हणत नाहीत. मात्र ते आपण तसं करतोय. मात्र आमच्या मनाविरुद्ध एखादी घटना घडली ना, आपल्याला त्रास वाटायला लागतो आणि मनासारखं घडलं ना बरं वाटायला लागतं. म्हणजे किती वेळ बरं वाटतं, काही वेळ. आणि वाईट किती वेळ वाटतं, काही वेळच. म्हणून ह्या वाईटाकडे आणि चांगल्याकडे बघू नये, त्याच्यापेक्षा त्याच्या पाठीमागलं बघावं. हे जाणार आहे असं समजा. आगमापायीन म्हटलंय, शब्दच वापरलाय. आगमापायीन म्हणजे येणाऱ्याने जाणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडे बघताना त्या दृष्टीनं बघायला पाहिजे. कधी कधी काहींचा संयोग झाला, काहीतरी वस्तू आपल्याला मिळाल्या की सुख होतं संयोगातून, आणि वियोग झाला की दुःख होतं. आमच्या घरात एक बाळ जन्माला आलं तर आनंदी आनंद, पण आमच्या घरातलं एक कोणतरी गेलं तर, वियोग झाला तर दुःखच दुःख. म्हणजे वियोगात दुःख आहे आणि संयोगात सुख आहे. पण दुसरा उलट विचार जर केला तर, काही गोष्टी मिळाल्या ना त्याचा त्रास होतोय आणि काही गोष्टी सोडून गेल्या ना त्यावेळी बऱ्या वाटतात. कशी गंमत आहे बघा, मनाचे काय विचार आहेत बघा, किती अभ्यास केलाय शास्त्रकारांनी बघा त्याचा. काही गोष्टी आपल्याला जर समजा सोडून गेल्या ना बरं वाटतंय. आपल्याला आवडणारी न आवडणारी माणसं असतात ना, ती म्हणाली ना चला जातो आता मी, आपण ते जावा म्हणजे का बरं वाटते. आता वियोग व्हायला लागलाय त्याचा आणि माझा, पण मला वाटते बरं ना, जायला लागले बरं आहे ते. आणि काही वेळा काय होतं, संयोग होत आला की सुख होते म्हणतोय आपण. नाही, आपल्या विचाराची उलटी माणसं जर आपल्याला येऊन मिळाली तर वाईट वाटते ना, त्यांच्या सहवासात बसूच वाटत नाही. याचा अर्थ काही वेळा संयोगात सुद्धा दुःख आहे आणि काही वेळा वियोगात सुद्धा सुख आहे. त्यामुळे संयोग आणि वियोग हे सुद्धा मिथ्या ठरायला लागतात. जसं आपण म्हणतो संयोग वियोगानंतर होणारे परिणाम जसे मिथ्या आहेत, तसं संयोग वियोग सुद्धा मिथ्या आहे. कारण तोही सुख किंवा दुःख देईल ह्याची गॅरंटी सांगता येत नाही. त्यामुळं काहींचं त्यावेळेस तसं होतं. आपण बऱ्याच वेळा उदाहरण देतात बघा, जास्त पाऊस लागला तर चांगलं का नाही, चांगला पाऊस लागला म्हणून, पण अधिकच पाऊस लागला तर किती वाईट आहे ते आपल्याला माहीत आहे. समजा पाऊस कमी झाला, आपण म्हणतो बरं झालं जरा उघडलंय, पण कडकच ऊन पडलं तर, पाऊस गेलाच तर किती त्यामध्ये विचार आहेत बघा. म्हणून संयोग वियोगाचा विचार जो केला त्या अर्थाने हे उदाहरण आहे. पाऊस अधिक आला की जो पाहिजे असतोय, पण अधिकच यायला लागला तर नको असतो. पाहुणे यावेत असं वाटते, कधी भेटले नाहीत असे, पण येऊन राहिले एखाद दिवस राहिले की बरं वाटते आपल्याला. पण 8 दिवस घरच सोडणार म्हटलं तर वास्तविक संयोगात सुख आहे ना, मग ते पाहुणे जावाविषयी काय वाटतात. याचा अर्थच तो आहे, माणसाचं मनच तसं करतंय. अनुकूल प्रतिकूल सुख दुःख मानायला लागतं आणि त्यामुळे त्याला सुख दुःखाचा अनुभव होतो. दोन्ही वास्तविक एकच आहेत, येणारे जाणारे आहेत, बदलणारे आहेत, पण आतलं माझं तत्व जे आहे ते न बदलणार आहे. कायम लक्षात ठेवायचं ते, कारण ते त्याच्याकडे बघते, येते त्याच्याकडेही बघितलेलं असतं, जाते त्याच्याकडे त्याचं लक्ष असते. हे बघणारं कोणतं आहे म्हणून आपल्याला कळतं, नाही तर कळलं नसतं आपल्याला. हे उष्ण आहे कशामुळं कळलं तर आत एक शक्ती जाणणारी आहे म्हणून. मला ऐकू येतं ते आपण कानानं म्हणतो, पण उपनिषद म्हणते कानाचा कान एक आत आहे, म्हणजे ते आत्मतत्व तिथं उपस्थित असलं तरच कळतंय. मेलेल्या झोपलेल्या म्हणजे बेशुद्ध असलेल्या माणसांना ऐकू येत नाही, मग त्यांची कान नाहीत का, आहेत ना, मग त्यांना ऐकू का येत नाही, कारण त्या कानाच्या पाठीमागचं तत्व झोपलेलं असतंय म्हणून. मी झोपलो की कानाच्या पाठीमागचं तत्व झोपतंय, डोळ्याच्या पाठीमागचं तत्व झोपतंय, म्हणून मला झोपल्यावर दिसत नाही, किंवा मूर्छा आली दिसत नाही, समाधी अवस्थेमध्ये दिसत नाही. त्याचं कारण ते आहे, मेलेलं का प्रेत आहे त्याला काय कळत नाही. त्याचं कारण सगळी इंद्रिय आहेत, मग कळत का नाही, तर कळणारं तत्व पाठीमाग आहे. असं कायम अभ्यास करायचा.
मला कानानं ऐकू येत नाही, तर माझ्यात ते तत्व स्थित आहे म्हणून मला ऐकू येतं. मला डोळ्यानं नुसत्या दिसत नाही, तर या डोळे ही फक्त पुढची भिंग आहेत. त्याच्या पाठीमागं आत्मतत्व आहे आणि त्या आत्मतत्वामुळे मला जाणवते सगळं. असं ज्यांचा अभ्यास आहे तर त्याला या अवस्था काय करत नाहीत. मागच्या वेळा आपण अवस्था बघितली ना, कुमार अवस्था आहे, तरुण अवस्था आहे, वृद्ध अवस्था आहे, त्याही कशा जाणार आहेत म्हणून सांगितलेलं आहे. कौमारे यौवनम जरा, हे शब्द वापरले तिथं. ही तिन्ही अवस्था जातात, पण त्याचं साक्षीत्व करणारा मात्र, जे त्याच्याकडे पाहणारा मात्र मी माझं शरीर आहे तसंच आहे. 8 वर्षापूर्वी खेळणारा मी मला दिसतो, ह्या गल्लीत मी खेळत होतो, आणि आत्ता 8 वर्षाचा नातू मी माझ्या मांडीवर आहे, तो खेळतेला पण मी बघायला लागलो. हे किती बघणं कसं आहे, मग बघणारं कोण आहे, वेगळा आहे ना. याचा अर्थ शरीर आहे, ते शरीर आहे तसंच आहे, अवस्था येतात तसं. हे येणं जाणं ही जे आहे ना, अनुकूल प्रतिकूलतेच्या भावना, सुख दुःख येतात जातात, त्या आत्मतत्वावरती काही परिणाम होत नाही, ते आहे तसं आहे. आणि त्यामुळं इथं विचार करताना आता आपण बघणार आहोत की नेमकं काय बोललेले आहेत, की त्याच्यामुळं ही ओवी क्रमांक जी आहे, पुढची ओवी आपली 111 नंबरची ओवी सुरुवात आपण करतोय. ह्या 111 नंबरच्या ओवीमध्ये माऊलींनी भाषांतर केलंय बघा. आता या श्लोकाचं जो श्लोक आपण 14वा म्हणला, मात्रा स्पर्शस्तु कौंतेय, त्याचं एथ नेनावया ह्याची कारण काय म्हणतात बघा. जे इंद्रिया अधीनपण, तीही आकळी जे अंतःकरण म्हणूनही भ्रमे. मला भ्रम होतो त्याला कारण 2-3 कारणं सांगितलेली आहेत. 2च कारणं सांगितली त्या ओवीमध्ये. ते काय म्हणतात बघा. येथ नेनावया हेची कारण म्हणजे आत्मा नित्य आहे आणि देह अनित्य आहे, हे न कळण्याला कारण काय आहे, तर जे इंद्रिया अधीनपण. पहिलं कारण, इंद्रियाच्या अधीन होतात, स्वतःला स्वतंत्र मानत नाहीत, पारतंत्र्यात इंद्रियाच्या जातात. तीही आकडी जे अंतःकरण, त्यामुळे ह्या तिन्ही मया इंद्रियामुळं सगळं अंतःकरणच व्यापून जातं, म्हणूनही भ्रमे. म्हणून मला भ्रम झालेला आहे. माऊलींनी ओवीचा अर्थ कसा केला बघा. सुंदर ओवीचा अर्थ खंदारकर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये केलेला आहे बघा. तो आत्मा नित्य आहे आणि देह अनित्य आहे, हे न कळण्याचे कारण की जीव इंद्रियाच्या अधीन झालेला असतो, अधीन असतो. इंद्रिय म्हणतात तसंच करायला चालू करतं. म्हणजे जीभ माझी म्हणते खा, तुला गोड खायला नाही सांगितलं पण खा, चांगलं वाटते. कोण म्हणतं, इंद्रिय म्हणतोय म्हणून आपण खातो, मला पाहिजे आहे म्हणून खात नाही, इंद्रियासाठी खातो. म्हणून इथं जीव हा इंद्रियांच्या अधीन झालेला आहे, त्यामुळे जीव बहिर्मुख होतो. बहिर्मुख म्हणजे बाहेरचं सगळं पकडायचं, आतला विचार काय करायचा नाही, बाहेर. कारण इंद्रियांची तोंड कुठं आहेत, बाहेर आहेत. त्याचं वर्णन सुद्धा मला वाटतं कुठल्या तरी एका उपनिषदामध्ये केलेलं आहे. ते उपनिषदात कुठलं नेमकं मला आठवत नाही, पण इंद्रियांची थोडी पराची खाणी म्हटलेलं आहे बघा. ते बाहेर त्यांची इंद्रिय आहेत. मग ते कुठलं घेणार, पकडणार. दृश्य दिसतंय ते पकडतं, कानानं ऐकू येते ते पकडतं, जिभेला जाणवते ते पकडतंय, बाहेरचं. म्हणून इंद्रिय बहिर्मुख होतात, जीवाची बहिर्मुखता वाढते आणि त्या इंद्रियांनी अंतःकरणाला स्वाधीन ठेवलेले असते. अंतःकरण म्हणजे मन आणि बुद्धी कुणाच्या ताब्यात, हात पाय डोळे नाक कान ह्यांच्या ताब्यात जाते बुद्धी आणि मन. त्यामुळे मन ताब्यातच राहत नाही, बुद्धी ताब्यात राहत नाही, चित्त वाटलं तिकडं भरकटतंय, नाम घेऊ नको म्हणतंय, वाचू नको म्हणतंय, त्याच्यापेक्षा गप्पा मारजा म्हणतंय. मग इंद्रिय कोण म्हणते, ते इंद्रिय म्हणतात. त्या इंद्रियांच्या नादाला लागून ते सगळे चालू असतं. अंतःकरण व्यापून टाकतात ही सगळी गोष्टी. म्हणून काय म्हटलेलं आहे, तीही आकळी जे अंतःकरण, आकळी जे म्हणजे व्यापून टाकतं अंतःकरणाला. अंतःकरण म्हणजे कोण, मन बुद्धी चित्त आणि अहंकार, याला अंतःकरण म्हणलेलं आहे. आणि हे अंतःकरण व्यापून टाकते, म्हणून काय होतो, स्वाधीन नसल्यामुळे जीवाचा अविचार वाढतो, अविवेक, बुद्धी भ्रष्ट व्हायला लागते. आणि म्हणून देह आत्मा आहे असं त्याला वाटतं, विषय सुखरूप आहेत असं वाटायला लागतं, जग सत्य आहे असं वाटायला लागतं, आणि ईश्वर नाहीत असा त्याला भ्रम होतो. जग सत्य वाटायला लागतं, खरं वाटायला लागते सगळं, आणि खरं असल्यामुळं त्यात भ्रम निर्माण होतो. याचं कारण बघा काय, हे येत नेनावया हेची कारण. कोणतं कारण, जे इंद्रिया अधीनपण. मग इथे एक घेण्यासारखी गोष्टी कोणती असेल तर आपण इंद्रियांना ताब्यात ठेवता आलं पाहिजे. माऊलींचे पुढे अध्याय 4थ्या किंवा 3ऱ्या अध्यायामध्ये होऊया. इंद्रिय जे जे म्हणती ते तेच गा पुरुष करती,
ते तरलेची ना तरती विषय सिंधू. विषयांचा शब्दस्पर्श रूप रसगंध हे 5 विषय आहेत ना, या 5 विषयाचा सागर जर तरुण जायचं असेल तर काय करायला पाहिजे म्हणतात माऊली? तर इंद्रियात जे म्हणतात ते जर करायला लागला तर ह्या सागरामध्ये, विषय सागरामध्ये बुडून जाणार. त्याची आत्मकल्याण होणार नाही विषयांच्या नादाला लागून. म्हणजे सारखी झोप येते म्हणून झोपायचं, खाऊसं वाटते म्हणून सारखं खायचं, आणखीन काय करावंसं वाटते ते करायचं. त्यामुळे सगळ्यांचा बुद्धिभ्रंश होतो आणि शेवटी नाश होऊन जातो. त्याला काय आपलं खरं खोटं काही कळत नाही. सारखा कंटाळा कुठल्याही गोष्टीचा, विशेष करून जे चांगलं आहे त्याचा कंटाळा जास्त इंद्रिय करतात. इंद्रियांना चांगलं काय नको असते बघा, सगळं वाईट. आपण कधी कडुलिंबाची पानं कधी चघळून खातोय का बघा? नाही खात. पण साखर पेढे सारखं खातो. द्या मला पेढा द्या, मला साखर द्या. आणि कोणतरी समजा लिंबाचा काय हे करून जर काय केलं, त्याचं रस तयार केला आणि कोण जर चमच्याबरोबर वाटायला लागलं तर हात पुढं करतील काय? मला द्या म्हणून? नाही. पण लिंब आपल्या शरीराला चांगलं आहे की नाही? आहे. साखर वाईट आहे की नाही? आहे. मग कोण म्हणते तू खा साखर? कोण म्हणते सांगा? तर जीभ म्हणते, कारण तुला ते कडवट आहे. आता हिला कडवट म्हणायची काय गरज? मी ठरवणार ना हिला काय द्यायचं ते जिभेला. पण जीभच ठरवते, म्हणून नुकसान व्हायला लागले आपलं कानच ठरवतात काय ऐकायचं ते. मी ठरवायला पाहिजे आणि कानानं सांगायला पाहिजे, ए काना तुम्ही हेच ऐका, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. तुकाराम महाराज कशी आज्ञा देतात त्यांना, मग आपण काय आज्ञा देत नाही त्यांना? ए घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे. तू विठ्ठलाचं नामच घे. तू भांडत बसू नकोस, दुसऱ्याची निंदा करू नकोस, दुसऱ्यावर टीका करत बसू नकोस. जिभे तू जिभेनं काय कर, वाचे तू विठ्ठलाचं नामच घे. आज्ञा देतात संत, पण आम्हाला आज्ञा कोण देते? आज्ञा कुणाला संत कुणाला देतात? आपल्या इंद्रियांना देतात. आणि आमचं कसं बघा, इंद्रिय आम्हाला आज्ञा देतात. म्हणून आपल्याला जो त्रास होतो, ही बहिर्मुखता वाढलेली आपली जी आहे ती बहिर्मुखता कारण आहे की इंद्रिया अधीनपण. तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग आहे, मला तो पाठ नाही, पण इंद्रिया अधीन झालो देवा मला आता तू सोडो. माझी इंद्रिय माझं ऐकत नाहीत, सैरा वैरा पळतात. आणि शेवट त्यांनी केलाय बघा, आता आड उभा राहे नारायण दया सिंधूपण साच करी. आता तू काय कर, माझ्यात आणि विषयांच्या मध्ये उभा राहतो येऊन. ते विठ्ठलाला म्हणतात, जर देव जर मध्ये असेल, श्रीगुरु जर मध्ये असतील तर ते विषय काय त्रास देणार आहेत आपल्याला? देणार नाहीत. म्हणून कधी कुठलीही गोष्ट सेवन करताना वदनी कवळ घेता नाम घ्या. श्रीहरीची का नाम घ्यायचं? जर कवळ म्हणजे घास वदनात टाकायचा आहे, वदन म्हणजे तोंडात तो कवळ म्हणजे घास टाकायचा आहे, तर त्याला उदरभरण म्हणायचं नाही. उदरभरण म्हणजे का पोट भरायसाठी आपण जेवत नाही, ते यज्ञकर्म आहे म्हणून खातोय आपण, असं समजलं पाहिजे ना खाताना. मग यज्ञात केवढं द्यायला लागतंय तेवढंच टाकायला लागते ना. असं ढीगभर परातभर जर जेवायला लागलो तर आपण भरून, तर त्याला काय यज्ञ म्हणता येईल का? तो यज्ञ नव्हे, ते उदरभरण होईल. म्हणून तिथे विचार केलेला आहे की त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी विठ्ठलाला, श्री गुरुना, भगवंताला आणून बसवावा. विषय जर त्रास द्यायला लागले तर देवा ये, माझंही ऐकणं झाल्यात, तुझ्या ताब्यात ही आहेत, तूच यांना काहीतरी सांग, तूच यांना काहीतरी वटणीवर आणू शकतोस, असं आपण म्हणू शकतो. म्हणजे दोघांच्या मध्ये तू उभा राहा. आता आड उभा राहे नारायण दया सिंधू, पण तू दया याचा सागर आहेस. तू दयेचं सागर असल्यामुळं तुझं खरं पण मला कळायला पाहिजे, माझी दया तुला यायला पाहिजे. आणि कोणती दया यायला पाहिजे? तर माझ्या इंद्रियावरती ताबा राहीना झालाय आणि तू इंद्रियांचा स्वामी आहेस. त्याला गोविंद म्हणतात ना. गोविंद म्हणजे गो म्हणजे इंद्रिय, गोविंद म्हणजे इंद्रियांचा स्वामी. तू इंद्रियांचा स्वामी आहेस ना, ये आणि त्या इंद्रियांना वटणीवर आण. माझं ऐकत नाहीत बघती, खाऊ नको ते खातंय, पाहू नको ते पाहायला जातं, ऐकू नको ते ऐकायला जातं. ह्या सगळ्या गोष्टी माझ्या सगळ्या घडा नको. जिथं स्पर्श करायचा नाही तिथं स्पर्श करायला जातं, ते स्पर्श आवडायला लागतात. हे सगळे माझे तू घालव, त्यासाठी मला माझ्यावर तू कृपा कर, असं तुकाराम महाराज जसं म्हणतात तसं आपल्याला म्हणता आलं पाहिजे. आणि मग ही ओवी आपल्या लक्षात येईल. इथं सुद्धा मात्रा स्पर्श झाला आहे म्हणून म्हटलंय, एथ नेनावया हेची कारण. आपल्याला कळत नाही त्याचं कारण एकच आहे, जे इंद्रिया अधीनपण. अधीन म्हणजे त्याच्याच काय ताब्यात गेलो आपण इंद्रियांच्या. तीही आकळजे अंतकरण, त्यामुळं सगळं अंतकरण व्यापलं जातं आणि म्हणून भ्रमे, म्हणून भ्रम तयार होतो. भ्रम कोणता? खरं आहे का खोटं आहे का कळतच नाही. खोट्याला खरं, खऱ्याला खोटं म्हणायचं, हा भ्रम आहे सगळा. आणि म्हणून बहिर्मुखता वाढते. म्हणून माऊलीने तो वर्णन केलेलं आहे,
की इथं असं करताना हा विचार करायला पाहिजे की आपण की कोणत्याही परिस्थितीमध्ये ही अनुकूल आणि प्रतिकूलता वाढते, ही अनुकूल प्रतिकूलता फक्त इंद्रियाच्या ठिकाणी आहे. इंद्रिय म्हणतात त्याला अनुकूल, इंद्रिय त्याला प्रतिकूल म्हणतात, पण आत्मतत्वाशी त्याचा काही संबंध नाही. अशी 111 नंबरच्या ओळीचा आपण विचार बघितला बघा. दुसरी 112 नंबरची ओवी आहे बघा. इंद्रिय विषय सेविती तेथ हर्ष शोक उपजती ते अंतर आपलविती संगे येणे. परत आणि वर्णन करायला चालू केलं बघा. इंद्रिय विषय सेविती म्हणजे इंद्रिय विषयाचं सेवन करतात. कान ऐकतात म्हणजे कान ऐकण्याच्या शब्दाचं सेवन करतात, शब्द खातात. ते कानाचा खाऊ काय शब्द, डोळ्याचा खाऊ काय दृश्य. दृश्य असलं ना ते डोळ्याला बास होते, तेवढं दुसरं काही ते मागत नाही. म्हणजे त्यांची खाद्य आहेत म्हणून सेवन म्हणलेलं आहे. इंद्रिय विषय सेविती आणि ते सेवन झाल्या हर्ष शोक उपजती. मग त्यामुळं सुख आणि दुःख तयार होतं, आनंद होतो, कधी कधी शोक होतो. काय ते सेवन केल्यामुळं कधी कधी बरं वाटते ना. चांगलं गाणं ऐकायला मिळालं, वा वा छान आहे, कानाचा विषय तृप्त झाला असं म्हणून. पण ते एकदाच ऐकून बस होते का, पुरे होते का बघा, नाही. काय जिलेबी सुंदर झालेली आहे पण एकदाच खाऊन भागते का बघा, आणि परत कधीतरी आठवण येतेच ना. तशी आठवण येणं त्याचा अर्थ आहे इंद्रिय विषय सेविती ते तर हर्ष शोक उपजती ते अंतर आपलविती येणे संगे. माऊलींनी त्याच्यावर भाष्य कसं केलंय बघा. प्रथम इंद्रिय विषयांचं सेवन करतात, त्यामुळे सुखदुःखे उत्पन्न होतात आणि या इंद्रिय विषयांच्या संबंधाच्या द्वाराने ती सुखदुःखे अंतःकरणाला व्यापून टाकतात. इथं अंतर शब्द वापरलाय. अंतर म्हणजे अंतःकरण. ते अंतःकरणाला आपलविती म्हणजे व्यापून टाकतात. दुसरा अर्थ त्याचा आपलविती म्हणजे बुडवतात, बुडवून टाकतात. त्याचं खरं खोटं काय त्यांना काही देतच नाही, बेशुद्ध करून टाकतात. ते काय असेल ते खाऊन टाक, काय वाटेल ते ऐक, काय वाटेल ते पहा, असं ते सांगतात. ते त्यामुळं सगळं अंतःकरण जे आहे ते व्यापून टाकलं जातं आणि त्याच ठिकाणी सुखदुःखाचा प्रादुर्भाव होतो. सुख काय आहे, दुःख काय आहे, हे मला नको, हे मला पाहिजे, हे कशामुळं कळायला लागतंय. इंद्रिय विषय सेविती आणि तेथं हर्ष शोक उपजती. उपजती म्हणजे निर्माण होतात. हर्ष आणि शोक म्हणजे आनंद आणि विषाद, सुख आणि दुःख हे निर्माण होतात आणि तेथे अंतर आपलविती सगळ्या अंतःकरणाला व्यापून टाकतात. आपलं तेच आहे असं वाटायला लागतं. नाही चहा मिळाला वेळेवर तरी अस्वस्थ होतो. हे काय खरं नाही, आज चहा मिळालाच पाहिजे, कुठून पण जातो. तंबाखू खाणारी माणसं असतात, 2-2, 5-5 किलोमीटर जातात चुन्हा कुठं मिळाला नाही बघायला. त्यांना चुन्हा पाहिजे असतो. बघा किती आहे याचा अर्थ. आतमधलं अंतःकरण किती व्यापून टाकलेलं असतं विषयानं. इंद्रिय शांतच बसत नाहीत, कुठं वाटलं तिथं जाते त्यासाठी लोक काही करायला. आणि त्यामुळं हा विचार जो आहे तो हा विचार माऊली 112 नंबरच्या ओळीमध्ये सांगायला लागलेले आहेत. आपण हा विषय पुढे जाऊन हाच विषय 112 नंबर ओळीचा पूर्ण करायचा आहे. आजच्या ओळीमध्ये फक्त 111 नंबरच्या ओळीवर आपण चर्चा केली. की 111 नंबरची ओळी सांगते आपल्याला इंद्रियाचं अधीनपण जे आहे ते अधीनपणामुळं बहिर्मुखता वाढते आणि इंद्रिय सगळी अंतःकरणाच्या स्वाधीन होतात आणि म्हणून त्यामुळं अविचार, त्यामुळं भ्रम तयार होतो. असा 111 नंबरच्या ओळीचा सारांश आहे. पुढची ओवी जी आहे 112 नंबरची आपण सुरू करून ठेवलेली आहे, ती उद्याच्या भागामध्ये आपण त्याच्यावरचं चिंतन बघणार आहे. आजची सेवा श्री गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करतो आणि विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञान